नमस्कार मित्रांनो. आपण जेव्हा बाजारामध्ये जातो आणि दूध जेव्हा आपण विकत घेतो त्यावेळेस प्रत्येक दुधाच्या पिशवीवरती आपण एक शब्द बघतो, तो म्हणजे पाश्चरायज्ड मिल्क. मग ते पाश्चरायज्ड प्रमाणित दूध असेल, पाश्चरायज्ड टोन्ड मिल्क असेल किंवा पाश्चरायज्ड डबल टोन मिल्क असेल. ही पाश्चरायज्ड जो शब्द आहे त्याचा अर्थ नेमका काय? पाश्चरायझेशन म्हणजे काय? की पाश्चराइज दूध आपण घेतलं आणि ते आहे तसं आपण वापरू शकतो का? किंवा पाश्चरायझेशन ही प्रक्रिया केल्यानंतर दुधामध्ये काही बदल होतात का? असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात. आणि ही गोकुळची पिशवी आहे, ह्याच्यावर देखील पाश्चराइज्ड फुल क्रीम मिल्क लिहिलेलं आहे. म्हणजे ही प्रक्रिया नेमकी काय आहे आणि ह्या प्रक्रियेच्या अनुषंगाने अनेक बाबी आहेत, त्याचा आपण आज मागोवा घेणार आहोत. आज माझ्या मागे तुम्ही जे बघताय हे पाश्चरायझर यंत्रणा जी आहे, ह्या पाश्चरायझेशन प्रक्रियेचा शोध एक फ्रेंच वैज्ञानिक लुई पाश्चर याने 1860च्या दशकात लावला. त्यांच्याच नावाने ह्या प्रक्रियेला पाश्चरायझेशन असं नाव देण्यात आलं. आणि जी ही यंत्रणा, ही मशिनरी जी आहे, या यंत्रणेला पाश्चरायझर असं म्हणतात. तर पाश्चरायझेशन ही जी प्रक्रिया आहे ती मुख्यत्वे करून दुधाची साठवणूक क्षमता म्हणजे कीपिंग क्वालिटी वाढविणे आणि दुधामधील हानिकारक जंतू जे आहेत, रोगकारक जे जंतू आहेत, त्यांना नष्ट करणे, हे दोन हेतू ह्या पाश्चरायझेशन प्रक्रियेचे आहेत. मग ह्या प्रक्रियेमध्ये गोकुळ दुधामध्ये जसं संस्थांच्या माध्यमातून दूध गोळा केलं जातं आणि सर्वप्रथम ते थंड केलं जातं. आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ज्यावेळेस दूध गाईच्या किंवा म्हशीच्या कासेमध्ये आहे ते निर्जंतुकच आहे. पण जसं जसं ते दूध, हवा, दूध काढणारी व्यक्ती, दुधाचे भांडे, दूध देणारं ते जनावर, वाहतुकीमधून येणारा दुधाचा हा सगळा प्रवास आहे, ह्यामध्ये दुधामधील जंतू हे आहेत, प्रमाण जे आहे ते झपाट्यानं वाढत जातं. आणि त्यामुळे त्या दुधाला साठवण्यासाठी त्यावर प्रक्रिया करणं फार गरजेचं आहे. म्हणून ही पाश्चरायझेशन ही प्रक्रिया केली जाते. तर ह्या प्रक्रियेमध्ये दुधाला एका ठराविक तापमानाला तापवलं जातं आणि त्यानंतर त्याला लगेच थंड केलं जातं. गोकुळसारख्या मोठ्या संस्थांमधून HTST पाश्चरायझर वापरले जातात. ह्या हाय टेम्परेचर म्हणजे 72 डिग्री टेम्परेचरला दुधाला 15 सेकंदासाठी गरम केलं जातं. आणि आपण आता बघितलं की जे दुधाला आपण गरम करतो त्यामध्ये जे रोगकारक जंतू आहेत ते जंतू त्यातले नष्ट होतात. दूध हे संपूर्णतः निर्जंतुक होत आहे का? नाही. कारण उच्च तापमानाला देखील जगणारे जंतू आहेत, पण ते रोग निर्माण करू शकत नाहीत. म्हणून दुधाला आरोग्यासाठी सेफ बनवणं हे ह्या प्रक्रियेचा मुख्य हेतू आहे. आणि दुधाची साठवणूक क्षमता, जेव्हा आपण त्यातला मायक्रोबियल लोड कमी करतो त्यामुळे दूध ऑटोमॅटिकच जास्त वेळासाठी टिकून राहतं. म्हणजे आपण ज्या 72 डिग्री तापमानाला दूध आपण गरम केलं आणि त्यानंतर त्याला ताबडतोब 5 डिग्री तापमानाच्या खाली आपण ज्यावेळेस आणतो त्यावेळेस आहे जो त्यातला बॅक्टेरियल लोड आहे, जो सूक्ष्म जीवजंतूंचा जो लोड आहे तो तसाच राहतो, त्यात काही वाढ होत नाही. म्हणून 72 डिग्री तापमानाला गरम करणं आणि ताबडतोब 5 डिग्री च्या खाली थंड करणं, ह्या प्रक्रियेमध्ये दूध जे आहे ते रोगकारक जंतूपासून मुक्त होतं आणि आपल्याला ते खाण्यास योग्य होतं. आता ही प्रक्रिया जी झालेली आहे, आपण जी केलेली आहे, ती प्रक्रिया योग्य झालेली आहे की नाही ही पाहण्यासाठी लॅबोरेटरीमध्ये एक टेस्ट घेतली जाते. कच्च्या दुधामध्ये एक फॉस्फेटेज नावाचा एक एन्झाईम असतो. तो एन्झाईम जो आहे तो 72 डिग्री तापमानाला नष्ट होतो किंवा तो इनॅक्टिव्ह होतो. मग हा एन्झाईम आहे, तो एन्झाईम नष्ट झालेला आहे की नाही हे पाहण्याची लॅबोरेटरीमध्ये एक टेस्ट आहे, त्याला फॉस्फेटेज टेस्ट म्हणतात. आणि ती टेस्ट आपण करून दूध हे पाश्चराइज झालेलं आहे की नाही हे तपासलं जातं. आता हे पाश्चराइज्ड दूध आहे ते ज्या यंत्रामध्ये करतात, ज्या मशिनरीच्या साहाय्याने हे पाश्चरायझेशन केलं जातं त्या यंत्राला पाश्चरायझर असं म्हणतात. आता आपण माझ्या मागे आपण जर बघत असाल तर हे पाश्चरायझर आहे. ह्या पाश्चरायझरमधून हे दूध पाश्चराइज करून स्वच्छ निर्जंतुक टाक्यांमध्ये ते घेतलं जातं आणि तिथून ते पॅकिंगसाठी, पॅकिंगच्या जिथं पॅकिंग होते तिथं पाठवल्या जाते. तिथल्याही टाक्यांची काळजीपूर्वक स्वच्छता केली जाते आणि निर्जंतुक असणाऱ्या पॉलिफिलमध्ये हे दूध
पॅकिंग केलं जातं आणि जे पॅकिंग केलेलं दूध आहे ते तसंच मगाशी सांगितल्याप्रमाणे 5 डिग्री तापमानाच्या खालीच साठवलं जातं आणि आज दूध गोकुळ 13 ते 14 लाख लिटर जे दूध ग्राहकांपर्यंत आपल्या येतं ते सगळं दूध हे पूर्णतः कोल्ड चेनमध्ये आहे आणि त्या दुधाचं तापमान हे 5 डिग्री टेम्परेचरच्या खाली आहे, कारण त्यात असणारा जो बॅक्टेरियल लोड आहे तो कुठल्याही प्रकारे वाढू नये आणि ग्राहकांना रोगहानिकारक जंतूंपासून मुक्त आणि जास्तीत जास्त साठवणूक क्षमता असलेलं चांगल्या प्रतीचं दूध देण्याचा हा गोकुळचा प्रयत्न आहे. आता आपला शेवटचा आणि अखेरचा मुद्दा म्हणजे हे दूध आहे असं आपण पिलं तर चालतंय का? तर निश्चितपणे काही प्रॉब्लेम नाही. जर आपण ते तापमान योग्य तापमानाला आपण ते साठवलेलं दूध त्याच्यावरती कीपिंग क्वालिटी दिलेली असते, म्हणजे बेस्ट बिफोर किंवा यूज बाय डेट दिलेली असेल, त्या यूज बाय डेटच्या खाली आणि योग्य तापमानाला ठेवलेलं दूध आहे ते आपण आहे असं जरी कन्झ्युम केलं तरी त्यातून आपल्याला कुठल्याही प्रकारची हानी होत नाही. आता आणलेली पिशवी गरम करून घ्यावी का? तर त्याचे हेतू वेगळे आहेत. ते गरम करणे, त्याची साय काढणे, त्यातून पदार्थ निर्माण करणे हा जरी वेगळा हेतू असला तरी पण पाश्चरायझेशन केलेलं दूध आपण एक कन्झ्युमर म्हणून डायरेक्ट कन्झ्युम करू शकतो का? तर योग्य तापमानाला आणि यूज बाय डेटचा असेल तर आपण करू शकतो. अशा प्रकारे आपण ही अशी पाश्चरायझेशनची प्रक्रिया आणि त्या अनुषंगानं असणारी सगळी माहिती आपण घेतलेली आहे. अशाच माहितीसाठी गोकुळ मिल्क ऑफिशियल या आपल्या गोकुळ संघाच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबा. म्हणजेच नवनवीन माहितीचे व्हिडिओज लगेच आपल्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.